आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। संदीप वालवणे शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी आपल्याला नगरपंचायत प्रशासनाला 8 जून रोजी शहरातील पाणी पुरवठा व स्वच्छतेबाबत पत्र दिलेलं होतं। तर त्या अनुषंगाने आपण त्यांना कळवत आहोत की यांच्या पत्राची दखल घेऊन आपण पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेमध्ये जे अडचणी होत्या तर त्याच्यातील प्रमुख अडचण म्हणजे पाणी पुरवठा करताना आणि पाणी लीक करताना प्रवार संगमेतून तर वीज पुरवठा खंडित होत होता। तर या अनुषंगाने आपण नगरपंचायत आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये, तज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी, तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ। गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा। संपर्क क्रमांक 7276109901। कार्यालयामध्ये माननीय नगराध्यक्ष साहेब, उपनगराध्यक्ष साहेब तसेच सन्माननीय नगरसेवक, नगरपंचायत अधिकारी कर्मचारी, विशेषतः पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये महावितरण अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बैठक बोलावलेली होती। आणि या बैठकीमध्ये आपण महावितरणच्या अधिकाऱ्यांना अशा सूचना केलेल्या आहे की ज्यावेळी आपल्याला जॅकवेल प्रवार संगमेतून पाणी उपसा करावा लागतो त्यावेळेस तुम्ही वीज पुरवठा खंडित करू नका। तसेच फिल्टर प्लांट येथील पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया चालू असते आणि त्याच्यामध्ये जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर आपली ती प्रोसेस मध्ये व्यत्यय येतो। तर अशा 3 घटनेच्या वेळी म्हणजे पाणी लीक करताना, पाणी शुद्ध करताना आणि शहरामध्ये पाण्याचं वितरण करताना पाणी ज्यावेळेस वॉलमन सोडतात त्यावेळेस अनेक वेळा लाईट जाते। तर या 3 वेळी लाईट जाऊ नये यासाठी आपण सूचना केलेल्या आहे। तर आणि त्या अनुषंगाने आपण महावितरण कर्मचारी आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केलेला आहे। त्याच्यामुळे बऱ्यापैकी समन्वय राखला जात आहे। त्याच्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार नाही अशी मला अपेक्षा आहे। तर तेच आम्ही या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। दुसरा जो विषय होता स्वच्छतेबाबत, तर आपल्याकडे अपुरं मनुष्यबळ असल्या कारणाने नगरपंचायतने निविदा प्रक्रिया राबवलेली होती ती सध्या आता चालू आहे। तथापि मागे विधान परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे काही काळ आपल्याला त्यावर कार्यवाही करता आली नाही, परंतु आता आचारसंहिता उठली असल्यामुळे आपण पुढची कार्यवाही करत आहोत। त्या 7 दिवसामध्ये कार्यादेश देऊन आपल्याला पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध होईल। त्याच्यामुळे स्वच्छतेचा देखील प्रश्न निकाली निघणार आहे। तरी असं उत्तर आम्ही यांना देत आहोत आणि त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं उपोषण संपवावं, कारण आपण त्यांना चांगल्या प्रकारे उपाययोजना केली असल्यामुळं हे दोन्ही प्रश्नावर नक्कीच काही प्रमाणात आपण ऍडजस्ट करत आहोत। काही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी स्वच्छतेचं टेंडर 6 महिन्यापासून प्रसारित करण्यात आलेलं नाही किंवा याबद्दल संबंधित टेंडरचं प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असे आरोप देखील काही केले होते, त्यावर काय म्हणाल सर? त्याच्यामध्ये मध्यंतरी अनेक घटना घडल्या, त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण वेळी मुख्याधिकारी उपलब्ध नव्हते, तर कदाचित ते कारण असू शकतं। आणि विधान परिषद निवडणूक असल्यामुळे जवळपास आपला 1 महिन्याचा लॉस झालेला आहे। त्याच्यामुळे आपण जी प्रोसेस आहे ती वेळेत पूर्ण करू शकलो नाही। आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूज पाहत रहा।